Dear student, in the last lecture we have seen types of chromosomes. मागच्या तासाला आपण गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्राचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहिला मेटासेंट्रिक, ज्याला आपण त्या ठिकाणी मध्यकेंद्रित त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. जे काही गुणसूत्र जे आहे तर ते गुणसूत्र आपल्याला व्ही आकार जे आहे तर त्या व्ही आकाराचं त्या ठिकाणी दिसतं. दुसरा प्रकार आपण पाहिला सब मेटासेंट्रिक, ज्याला आपण त्या ठिकाणी उपमध्यकेंद्रित त्या ठिकाणी म्हटलं. याचा असताना जो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी आपल्याला यल या मुळाक्षरासारखा त्या ठिकाणी दिसतो. तिसरा प्रकार आपण पाहिला ॲक्रोसेंट्रिक, याच्यामध्ये याचा असताना जो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी यल मुळाक्षरा त्या ठिकाणी असतो. आणि चौथा प्रकार आपण पाहिला टेलोसेंट्रिक, म्हणजे अंत्यकेंद्री, याचा आकार जो आहे तर तो इंग्रजी आय अक्षरा त्या ठिकाणी आय अक्षरासारखा त्या ठिकाणी असतो. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड, आर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द DNA, म्हणजेच डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड किंवा त्याला त्या ठिकाणी DNA त्या ठिकाणी म्हटलेले. पहा की क्रोमोसोम्स आर मेनली मेड अप ऑफ DNA. जे काही गुणसूत्र जे आहे तर ते गुणसूत्र आपल्या लक्षात येत नसतात की असणारे जे काही DNA जे आहे तर त्या DNAची त्या ठिकाणी बनलेले असतात. आणि धिस ॲसिड वॉज डिस्कवर्ड बाय द स्विस केमिस्ट फेडरिक मिशर in 1869 while studying white blood cell. हे जे काही गुणसूत्र जे आहेत तर ते गुणसूत्र आपण पाहिले की DNAची बनलेली. हे DNA त्या ठिकाणी काय आहेत, एक आम्ल त्या ठिकाणी आहेत. आणि सन 1869 साली असणारे जे काही व्हाईट ब्लड सेल, ज्याला त्या ठिकाणी आपण पांढऱ्या पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो किंवा श्वेत रक्तपेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, याचा अभ्यास करताना स्विस जीव रसायनशास्त्रज्ञ फेडरिक मिशर याने हे जे काही DNA हे जे काही आम्ल जे आहे तर त्या आम्लाचा शोध त्यांनी लावलेला आहे. पुढे इनिशियली धिस वॉज ॲसिड रिपोर्टेड टू बी ओनली इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. म्हणजे प्रथम हे जे काही आम्ल जे आहे तर ते आम्ल फक्त केंद्रकामध्ये सापडलं, म्हणून याचं नाव जे आहे तर ते नाव काय ठेवलेले तर त्या ठिकाणी पुढे आपल्या लक्षात येत नसते की केंद्रक आम्ल ठेवलेलं, आणि हेन्स इट वॉज नेम्ड न्यूक्लिक ॲसिड. का ठेवलंय तर हे जे काही आम्ल जे आहे तर ते आम्ल फक्त केंद्रकातच सापडलं, म्हणून याचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी न्यूक्लिक ॲसिड किंवा केंद्रक आम्ल असं त्या ठिकाणी ठेवलं. हाऊएव्हर इट वॉज लॅटर रिअलाइज्ड दॅट इट इज अ प्रेझेंट इन अदर पार्ट्स ऑफ द सेल टू. त्याच्यानंतर पेशीचे जे काही इतर भाग जे आहेत तर त्या इतर भागामध्ये त्या ठिकाणी ते काय होताना दिसते, आढळून त्या ठिकाणी येताना दिसते. मॉलिक्युल्स ऑफ DNA प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम फ्रॉम व्हायरसेस अँड बॅक्टेरिया टू द ह्युमन बिंग. म्हणजे हा जो काही DNAचा असणारा जो काही रेणू जो आहे, मॉलिक्युल्स ऑफ द DNA म्हणजे DNAचा असणारा जो काही रेणू जो आहे तर तो रेणू आपल्या लक्षात येताना दिसते. ऑल ऑर्गॅनिझम सर्व असणारे प्राणी, आता सर्व प्राण्यांमध्ये काय सांगितलं आपल्याला, व्हायरसेस म्हणजे विषाणू असेल, बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू असेल, त्याच्यानंतर ह्युमन बिंग मानव प्राणी, या सर्वांमध्ये हे जे असणारे जे काही DNA जे आहेत किंवा हे असणारे जे काही न्यूक्लिक ॲसिड जे आहेत तर ते न्यूक्लिक ॲसिडचे रेणू आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. These molecules control the functioning, growth, division, that is the reproduction of the cell, and are therefore called master molecules. हे जे असणारे जे काही DNA जे आहे ते DNAचे असणारे जे काही रेणू जे आहेत तर ते रेणू काय करताना दिसतात, कंट्रोलिंग द फंक्शनिंग म्हणजे असणारे जे काही कार्य जे आहेत तर त्या कार्याचं नियंत्रण त्या ठिकाणी करतात. तर कोणकोणती कार्य तर पहिलं आपल्याला सांगितलं ग्रोथ म्हणजे असणारे जे काही वाढ असेल, त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलं डिव्हिजन म्हणजे विभाजन, प्रजनन होत असताना ते असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशीचं विभाजन, ह्या सर्व क्रिया नियंत्रित करण्याचं काम त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि म्हणून याला त्या ठिकाणी मास्टर मॉलिक्युल्स म्हणजे प्रधान रेणू जो आहे तर तो प्रधान रेणू त्या ठिकाणी DNA जे आहे तर त्या DNA त्या ठिकाणी म्हटलेलं. The structure of DNA molecule is the same in all organism. पण DNA जो आहे आपण पाहिले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी DNA जे आहे तर त्या DNAची असणारी जे काही रचना जी आहे, स्ट्रक्चर जे आहे, कोणताही सजीव त्या ठिकाणी या सर्व सजीवांमध्ये DNAची असणारी जी काही रचना जी आहे तर ती रचना त्या ठिकाणी सारखीच असते.
In 1953, Watson and Crick produced a model of DNA molecule. पासून 1953 साली, अगदी अलीकडचा काळ आहे, तर 1953 साली वॅटसन आणि क्रिक हे जे काही दोन शास्त्रज्ञ जे आहेत, तर यांनी या रेणूचं असणारं जे काही मॉडेल, ज्याला आपण त्या ठिकाणी प्रतिकृती जी आहे, तर ती प्रतिकृती त्या ठिकाणी तयार केली. ॲज पर धिस मॉडेल, 2 parallel thread of nucleotides are coiled around each other. आणि हिचे काही प्रतिकृती जे आहेत, तर त्या प्रतिकृतीत काय केलेले, न्यूक्लिओटाईड जे आहेत, तर त्या न्यूक्लिओटाईडचे 2 समांतर धागे एकमेकांशी त्या ठिकाणी आपल्याला लपेटलेले त्या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी जी आकृती जी आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली, याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की अशा प्रकारचे असणारे जे काही 2 न्यूक्लिओटाईड्स जे आहेत, तर त्या न्यूक्लिओटाईडचे असणारे जे काही धागे जे आहेत, तर ते धागे समांतर धागे जे आहेत, तर ते एकमेकांविषयी अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते लपेटलेले आपल्याला या आकृती जे आहेत, तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवले. म्हणजे जी काय असणारी जी काही प्रतिकृती जी आहे, तर त्या प्रतिकृतीमध्ये न्यूक्लिओटाईडचे 2 समांतर धागे एकमेकांशी त्या ठिकाणी लपेटलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि देअरफॉर धिस अरेंजमेंट इज कॉल्ड डबल हेलिक्स. आणि म्हणून यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की द्विसर्पिल. आता द्विसर्पिल का म्हटलंय, तर या ठिकाणी मी अशी आकृती त्या ठिकाणी काढली, तर अशा प्रकारची द्विसर्पिल असणारी जी काही रचना जी आहे, तर ती रचना त्या ठिकाणी असते, आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी डबल हेलिक्स त्या ठिकाणी म्हटलेले. आणि धिस स्ट्रक्चर कॅन बी कम्पेअर्ड विथ ए कॉइल्ड अँड फ्लेक्झिबल लॅडर. मग अशा प्रकारची ही जी काही रचना जी आहे, तर ती रचना काय सांगितलं आपल्याला की कॉइल्ड म्हणजे पिळवटलेली, किंवा फ्लेक्झिबल अशा प्रकारची लॅडर म्हणजे शिडी जी आहे, तर ती शिडी त्या ठिकाणी आहेत, की जशी शिडी आपण त्या ठिकाणी काय शिडीला जशा त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही पायऱ्या ज्या आहेत, तर त्या पायऱ्या त्या ठिकाणी असतात, तर तशाच पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला ही जी असणारे जे काही डबल हेलिकल जे आहे, तर त्या डबल हेलिकलमध्ये सुद्धा अशा प्रकारची असणारे जे काही पिळवटलेली लवचिक अशा प्रकारची शिडीशी याची तुलना जी आहे, तर ती तुलना आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. पुढे, इच स्ट्रँड in the molecule of DNA is made up of many small molecules known as nucleotides. ही जी काही DNA ची असणारी जी काही रचना जी आहे, तर त्या DNA ची असणारी जी काही रचना जी आहे, तर त्या रचनेचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला, तर या रेणूतील प्रत्येक असणारा जो काही थ्रेड जो आहे किंवा स्ट्रँड जो आहे, तर तो काय होता नसतो, तो प्रत्येक धागा जो आहे, तर तो न्यूक्लिओटाईड नावाच्या अनेक अशा प्रकारचे स्मॉल मॉलिक्युल्स, लहान लहान अशा प्रकारचे रेणू जे आहेत, तर त्या रेणूंचा त्या ठिकाणी तो बनलेला असतो. आणि देअर आर 4 टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसेस, दॅट इज ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन्स अँड थायमिन. आणि आपल्या लक्षात येतं नसतं की हे जे काही नायट्रोजनयुक्त अशा प्रकारचे जे काही पदार्थ जे आहेत, पहिला सांगितलं आपल्याला ॲडेनिन, दुसरा आहे ग्वानिन, तिसरा सायटोसिन आणि चौथा थायमिन. म्हणजे अशा प्रकारचे 4 प्रकार म्हणजे नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन्स आणि थायमिन अशा 4 प्रकारचे त्या ठिकाणी असतात. आता कसे असतात या ठिकाणी आपण जर झूम जर या ठिकाणी जर केलं, तर आपल्या या ठिकाणी लक्षात येतं नसते की याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला ही जी आकृती दिसते, तर त्या आकृतीमध्ये या ठिकाणी आपल्याला सायटोसिन्स, ग्वानिन, ॲडेनिन, थायमिन अशा प्रकारचं असणारे जे काही जोड्या ज्या आहेत, तर त्या जोड्या त्या ठिकाणी आपल्याला असतात, तर ते आपल्याला पुढे त्या ठिकाणी पाहायचे. तर त्यावेळेला किंवा खाली या ठिकाणी असणारे जे काही स्ट्रक्चर जे आहे, तर त्या स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी दिसते पहा की या ठिकाणी नायट्रोजनयुक्त पदार्थ. आता नायट्रोजनयुक्त पदार्थ कोणकोणते दिसतात, तर या ठिकाणी सायटोसिन्स आहे, ग्वानिन आहे येते. अशाच प्रकारची ॲडेनिन, थायमिनची जोडी आहे. त्याच्यानंतर पुन्हा सायटोसिन्स, ग्वानिन आहे. त्याच्यानंतर ग्वानिन, सायटोसिन्स अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही जोड्या ज्या आहेत, तर त्या जोड्या आपल्याला त्या ठिकाणी त्या असणाऱ्या जे काही डबल हेलिकल असणारे जे काही स्ट्रँड जे आहेत, तर त्या डबल हेलिकल स्ट्रँडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे पहा, ॲडेनिन अँड ग्वानिन आर कॉल्ड ॲज प्युरिन्स. काय सांगितलेलं आहे, हे जे स्ट्रक्चर जे आहेत, आता आपण त्या ठिकाणी पाहिलं की याच्यामध्ये असणारे जे काही ॲडेनिन आणि असणारे जे काही ग्वानिन यांना त्या ठिकाणी प्युरिन्स त्या ठिकाणी म्हणतात. तर व्हाईल सायटोसिन अँड थायमिन्स आर कॉल्ड पिरियडिमिन्स. की काय म्हटलेलं आपण की ॲडेनिन आणि ग्वानिन यांना त्या ठिकाणी काय म्हटलेले, प्युरिन्स त्या ठिकाणी म्हटलेले.
तर सायटोसिन आणि थायमिन यांना त्या ठिकाणी पिरिडीमिन्स त्या ठिकाणी म्हटले. पुन्हा या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये पहा ॲडिनिन आणि ग्वानिन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की हे या ठिकाणी ॲडिनिन आहे, हे ग्वानिन आहे, तर यांना त्या ठिकाणी प्युरिन्स त्या ठिकाणी म्हटलेले. तर असणारं जे काही सायटोसिन्स आणि दुसरं आपल्याला सांगितले थायमिन, तर यांना त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की काय म्हटलेले पिरिडीमिन्स म्हटलेले. एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे सर्वसाधारणपणे ॲडेनिन ग्वानिन यांना प्युरिन्स, तर सायटोसिन्स आणि थायमिन यांना काय म्हटलेले तर त्या ठिकाणी पिरिडीमिन्स त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर पुढे पहा की इन द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लिओटाइड्स ए मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजन बेस अँड फॉस्फरिक ॲसिड्स आर इच जॉईन टू ए मॉलिक्यूल शुगर. म्हणजे न्यूक्लिओटाइडचे असणारे जे काही स्ट्रक्चर जे आहे तर रचना जी आहे तर त्या रचनेमध्ये काय सांगितलं आपल्याला मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजन बेस अँड फॉस्फरिक ॲसिड्स आर इच जॉईन टू ए मॉलिक्यूल ऑफ द शुगर. म्हणजे न्यूक्लिओटाइडची जे काही रचना जी आहे तर त्या रचनेमध्ये शर्करेचा असणारा जो काही एक रेणू जे आहे ज्याला त्या ठिकाणी आपण मॉलिक्युल्स ऑफ शुगर म्हटलेलं आहे, शर्करेचा असणारा जो काही एक रेणू जे आहे तर त्या एक रेणू मला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू आणि एक असणारा जे काही फॉस्फरिक ॲसिड म्हणजे फॉस्फरिक आम्लाचा असणारा जो काही रेणू जो आहे तर तो रेणू त्या ठिकाणी न्यूक्लिओटाइडच्या रचनेमध्ये असणाऱ्या जे काही शर्करेच्या रेणूला त्या ठिकाणी जोडलेला असतो. त्याच्यानंतर पुढे ॲज देअर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजन बेसिस न्यूक्लिओटाइड्स आर ऑल्सो ऑफ 4 टाइप्स. आत्ता आपण पाहिले की नायट्रोजनयुक्त असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचे 4 प्रकार त्या ठिकाणी पाहिले, ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन्स आणि थायमिन्स. तर अशाच पद्धतीने हे जे काही न्यूक्लिओटाइड जे आहेत तर त्या न्यूक्लिओटाइडचे सुद्धा 4 प्रकार जे आहेत तर ते 4 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पाहता की न्यूक्लिओटाइड्स आर अरेंज्ड लाईक ए चेन इन ए मॉलिक्यूल ऑफ DNA. म्हणजे DNA ची जे काही रेणू जे आहेत तर त्या रेणूमध्ये न्यूक्लिओटाइडची असणारी जी काही रचना जी आहे तर ती रचना चेन सारखी म्हणजे असणारी जी काही साखळी जी आहे तर त्या साखळी त्या सारखी त्या ठिकाणी असते. द 2 थ्रेड्स of the DNA molecules are comparable to the 2 rails of a ladder and each rail is made up of alternately joined molecules of the sugar and phosphoric acid. म्हणजे जे काही असणार जे काही DNAचे जे काही 2 धागे जे आहेत तर त्या 2 धागे म्हणजे सीडी जे आहे तर त्या सीडीच्या नमुन्यातील 2 त्या ठिकाणी खांब असणार आहे आणि प्रत्येक खांब जो आहे तर तो आळीपाळीनं काय केलेला आहे जोडलेल्या शर्करेचे रेणू आणि फॉस्फरिक आम्ल जे आहे तर त्याचा त्या ठिकाणी बनलेला त्या ठिकाणी असतो. आता पुढे की ईच रिंग ऑफ द लॅडर काय म्हटलेले ईच रिंग ऑफ द लॅडर इज ए पेअर ऑफ नायट्रोजन बेस जॉईन बाय हायड्रोजन. ॲडेनिन इज ऑलवेज पेअर विथ थायमिन अँड सायटोसिन ऑलवेज पेअर्स विथ ग्वानिन. आता काय सांगितलं या ठिकाणी जे काही स्ट्रक्चर जे आहे तर त्या स्ट्रक्चरचा जर आपण जर विचार जर केला तर सीडी जी आहे तर त्या सीडीची प्रत्येक असणारी जी काही पायरी जी आहे तर त्या पायरी म्हणजेच हायड्रोजन बंधानं जोडलेले त्या ठिकाणी नायट्रोजनयुक्त पदार्थाची जोडी त्या ठिकाणी. आणि हिचा जर आपण जर विचार जर केला तर काय महत्त्वाचं आपल्याला सांगितलंय की असणारे जे काही ॲडिनिन जे आहे तर ते ॲडिनिन नेहमी थायमिन जे आहे तर त्या थायमिनशी त्या ठिकाणी जोडी त्या ठिकाणी दाखवलेली. त्याच्यानंतर असणारे जे काही ग्वानिन जे आहे तर त्या ग्वानिनची असणारी जी काही जोडी जी आहे तर ती जोडी आपल्याला नेहमी सायटोसिन्स बरोबर त्या ठिकाणी दाखवली. पहा सायटोसिन्स ग्वानिन किंवा ग्वानिन सायटोसिन्स या ज्या काही जोड्या ज्या आहेत तर ती जोडी दाखवत असताना नेहमी ॲडेनिनची जोडी थायमिन बरोबर आणि ग्वानिनची जोडी त्या ठिकाणी आकृतीमध्ये काय दिसतं आपल्याला सायटोसिन बरोबर त्या ठिकाणी ती दाखवलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आता एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.